राज्याचे वनमंत्री आणि नवी मुंबईतले नेते गणेश नाईक यांनी तुमचे नेते, शिवसेनेचे मुख्य नेते आणि नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे. गेले काही दिवस ते टीका करतायत. या निकालानंतर ते असं म्हणाले होते, की आता आमच्यातलं सगळं संपलं, आता आपल्याला पुढे जाऊन काम करायचं. असं असताना प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी ते येऊन ठाण्यामध्ये येऊन टीका करतात आणि तुम्ही सगळे शिवसेनेचे नेते मूग गिळून गप्प बसलात. काय तुमचा नाईलाज झालाय का गणेश नाईकांच्या या सगळ्या फटकेबाजीमुळे किंवा त्यांच्या या सगळ्या आरोपांसमोर? हे बघा, त्यांच्या फटकेबाजीला न्यायला त्याला आम्ही घाबरणारे लोक नाही आहेत आणि त्यांना पण आम्ही घाबरत नाही आहे. बघा, काय विषय असा होता की नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका झाल्या आणि निवडणुकीच्या माध्यमातून बहुतेक ठिकाणी महायुतीमधून निवडणुका लढल्या गेल्या. आता महायुतीमधून निवडणुका लढल्या गेल्या आणि आता सर्व प्रक्रिया चालू झाल्या आणि त्याच्यामध्ये हे टीका-टिप्पणी हे करत होते. हे टीका-टिप्पणी करत होते तर BJPच्या वरिष्ठांना पण या गोष्टी निदर्शनात येत होत्या. उद्या आम्ही काय बोलून, उद्या काही गोष्टी वेगळ्या प्रकारे जाऊ नये आणि ते 2 पक्षामध्ये वितुष्ट येऊ नये म्हणून आम्ही शांत होतो. एवढ्या दिवसात आम्ही शांत होतो. नाहीतर यांना कोण घाबरतो? यांना आम्हाला काय घाबरायचं? आता कालच तुम्ही बोलता, कालच ठाण्यामध्ये जाऊन त्यांनी काहीतरी बोललं का ते तर म्हणाले नामशेष मिटवून टाकू शिंदेचं. शिंदेचं नामोनिशाण मिटून टाकू. अरे यांच्यात काय दम आहे हे माहिती आहे. हा विजय चौगुले या नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एवढं करतो, सतत निवडून येतो. मग शिवसेना आमच्या ऐरोलीमध्ये शिवसेना निवडून आणतो. हा व्यक्ती माझं नाही नामोनिशाण मी मिटवू शकला, तो गणेश नाईक शिंदे साहेबांचं काय नामोनिशाण मिटवू शकणार आहे? याला पहिला आमचं नामोनिशाण मिटवलं सांगा त्यांना. अरे आमच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल केले, आमच्यावरती बलात्काराचे गुन्हे दाखल केले, आमच्यावरती नाही ते गुन्हे दाखल केले, आम्ही मिटवू शकला नाही. हा काय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण मिटवणार आहे? पहिला त्यांनी झाकून बघावं, वाकून बघावं. आपण काय, कोण होता असं तू आणि काय झाला असं तू, याच्यामध्ये जाऊन त्यांनी पहिलं पाहायला पाहिजे. अरे आमचा मुख्य नेता शाखा प्रमुखाचा मुख्यमंत्री झाला, हा काय झाला? हा काय होता? आमच्या नेत्यांना हा बोलतो ना, एकनाथ शिंदे साहेबांना मी सिनियर आहे. तुझी सिनियरिटी कुठल्या लायकीला तुझी सिनियरिटी गेली? तुझी सिनियरिटी फक्त बाया बापड्यांमध्येच तुझी सिनियरिटी आहे. एकनाथ शिंदे साहेबांची सिनियरिटीला त्यांनी चॅलेंज करू नये. आज शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, तुम्ही काय झालात? आज तुम्ही एवढून शेवटी वनमंत्रीच आहे.